नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता सकाळचे 6:05 झालेत. आता आपण आहोत पुण्यामध्ये. हा आहे जो ऐतिहासिक पुण्याचा भिडे पूल. तो आता डेमोलिश करून यायचं नवीन एक आकर्षक असा डिझाईनमध्ये पूल बनवायचा आहे नदीवरील. आणि ते त्या तिकडे तुम्हाला जी क्रेन दिसते तिथं आपला तो सतारवादक जो पूल बांधलेला होता तो मध्यंतर, तो पूल बांधलेला आहे डिझाईन वगैरे करून. पण ती अक्षरशः लोकांना त्याचं महत्त्व नाही आहे. ही पुणे मेट्रो आहे, तिथं थुकून घाण केलं आहे. एवढं कोट्यवधी रुपयाचं ब्रिज बांधून आकर्षक बांधून की पुणेकर याचा आनंद घेऊ शकतील म्हणजे वाट लावून टाकल्या. आता हे पाहू शकता आपण जे इथं पिल्लर आहे ते फाउंडेशन, ही डिझाईन अशी होती, या शेपमध्ये 4 शेपमध्ये होती. ती पुणे महानगरपालिकेने डिझाईन चेंज केली. आता परत हे सगळं तोडायचं आहे आणि हे नवीन जे आता वर झालं आहे हे आता भिडे पूल या पद्धतीनं आता असं होणार आहे. आज आपण या वॉलो मशीनची काच बसवायला होतो. सकाळी काच बसून झालं आपलं हे पहिलं काम आहे. आपल्याला जाऊन इथे नातून एक भारत बेंचचं काम करत जायचं इथून. हे पाहू शकता या पद्धतीनं आता हा आधुनिक भिडे पूल असा असणार आहे. आपला जुना हा ऐतिहासिक भिडे पूल. आपली ती गाडी ब्लॅक पॅन्थर आता आपण निघालेलो आहे. सकाळची शांतता आहे, पण मेन आवश्यक होतं की हे नदीपात्र स्वच्छ करणं, ते राहिलं बाजूला. आणि ह्या ब्रिजवरती कोट्यवधी रुपये खर्च करायला ती हे मुळामुठीचं सगळं सांडपाणी ह्याच्यामध्ये सोडली जाते. किती घाण झाली सगळं आपण पाहू शकतो. जे गरजेचं आहे ते करत नाही, त्याच्यावर खर्च करत नाही. आता ब्रिजला एवढं पैसे खर्च करायची गरज काय? आता एवढं ते डिझाईन करून साधा पूल केला, साईडनं जरा लाईटिंग बिटिंग सोडल्या, मस्त थोडक्यात काम पैसे वाचलं असलं काय करणार नाहीत. पैसे कसं खायला मिळतील हे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बघतात. बाकी काय 100चं काम असले 150 रुपये लावायचं आणि असलं काय तर बनवायचं. जिथं गरज आहे तिथं काय करणार नाही ती.